Students and my dear friends, I welcome all the students of 11th standard on my channel. So, what you have to do, if you really like my videos, please subscribe my channel, like my videos and press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Dear friends, if you are doing it, thank you so much for that. If you are not doing it, please do it so that you will not miss any updates from my channel. Okay, thank you and welcome again on my channel. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं चेरी ट्री ही जी पोयम आहे त्या पोयममधलं आईस ब्रेकर्स आपण बघितले होते आणि जे ऑथर आहेत रस्किन बॉन्ड त्या रस्किन बॉन्ड यांची आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. आता आपल्याला मूळ पोएम कडे जायचं आहे आणि ती पोएम सुरू करायच्या आधी आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते एकदा बघायचं आहे. तर पोएमचं टायटल आहे चेरी ट्री. याच्यावरून आपल्याला सरळ समजतं की ही पोएम जी आहे ती चेरी नावाच्या झाडावर किंवा चेरी नावाच्या ट्रीवर लिहिण्यात आलेली आहे. म्हणजे मेन थीम जी आहे पोएमची ती काय आहे तर चेरी ट्री. मग आता चेरी ट्रीवर लिहिलेली पोएम आहे म्हणजे नेमकं त्यात काय आहे तर ऑथरनी लावलेली ट्री आणि त्याला त्या ट्रीबद्दल असलेली आत्मीयता. कारण आपण स्वतःहून जेव्हा एखादी गोष्ट जोपासतो तिला आपण आपल्या मनाच्या जवळ ठेवतो बरोबर. आणि त्यामुळे जी गोष्ट आपल्या मनाच्या जवळची असते त्याला आपण तितकंच जपतो. आणि तेच ऑथरचं पण झालेलं आहे की स्वतः लावलेलं झाड आणि दुसऱ्यांनी लावलेलं झाड यातला फरक कसा तर तो ऑथरनी आपल्याला या पोएममधून समजून दिलेला आहे. तर आपण बघूया चेरी ट्री ही पोएम. मी तुमच्यासाठी पोएम वाचतो आणि तुम्हाला लाईन बाय लाईन वर्ड बाय वर्ड प्रत्येकाचा अर्थ समजावून सांगतो. सो लेट्स स्टार्ट विथ द पोएम. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed and forgot. ओके, मग आता ऑथरनी सुरुवात कुठून केली आहे. 8 years have passed. ऑथर म्हणतो की मी 8 वर्षांपूर्वी म्हणजे त्या गोष्टीला आता 8 वर्ष झाली आहेत. कशाला सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड म्हणजे ज्या वेळा मी चेरी ट्रीचं झाड लावलेलं होतं कुठे इन द ग्रास. ओके, आणि मग पुढे काय म्हणतो ऑथर. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड. ओके, मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड. आणि तो ऑथर काय म्हणतो की मला असं वाटलं की मी लावलेलं सुद्धा एक झाड असायला हवं असं त्याला मनाशी वाटलं. आणि म्हणून तो म्हणतो की मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन माझं स्वतःचं पण एक झाड असलं पाहिजे. अँड वॉटर्ड इट वन्स. आणि त्यांनी काय केलं ती चेरी ट्री लावली आणि एकदाच त्या चेरी ट्रीला पाणी घातलं. वॉटर्ड म्हणजे काय पाणी घातलं एकदाच. अँड वेंट टू बेड आणि तो झोपी गेला. अँड फॉरगॉट आणि त्या झाडाबद्दल कम्प्लिटली विसरला. फॉरगॉट म्हणजे आपण झाड लावलंही आहे हे तो चक्क विसरून गेला. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. मग कुठलंही झाड आपण लावतो 1-2 वेळा त्याला पाणी घालतो आणि विसरून जातो. कारण काय की आपण आपल्या बाकीच्या व्यस्ततेत लागतो आणि मग विसरल्यामुळे त्या झाडाकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण तरीही निसर्गाची किमया कशी आहे की ते निसर्ग जे आहे ते त्या झाडाला आपोआप ग्रोथ देत असतं. म्हणून रायटरनी म्हटलं आहे की बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. आणि मी पाणी एकदाच घातलं आणि विसरलो पण चेरीचं जे झाड जे आहे ते स्वतःनी मोठं झालं. दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. आता दो नो वन इज केअरिंग तरी त्या झाडाला माहिती होतं की दो नो वन इज केअरिंग
म्हणजे कोणीही आपली काळजी घेत नाही आहे तरी ते झाड वाढत होतं. व्हेरी मच ऑर नोईंग, म्हणजे कोणीही कितीही त्याची काळजी घेत नव्हतं आणि त्याला माहिती होतं की आपलं कोणीही काळजी घेणारं नाही आहे, तरीही ते झाड काय करत होतं, वाढत होतं. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. मग आता काय झालं, एक दिवस उन्हाळ्यामध्ये तो जो ऑथर आहे त्या ऑथरनी एकदा बघितलं त्या झाडाकडे आणि आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. कम टू स्टे म्हणजे ते जे झाड आहे ते काय झालं, उगवलं. कम टू स्टे राहायला आलं, स्टे म्हणजे राहणे. सो राहायला आलं म्हणजे काय तर उगवलं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. आता त्या झाडाची कंपॅरिझन केलेली आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल, ते झाड कसं होतं, खूप छोटं, आणि 5 months चाइल्ड 5 महिन्याच्या मुलासारखं ते झाड होतं. म्हणजे यांनी जेव्हा लावलं होतं त्याच्यानंतर आता 5 महिने उलटून गेले आणि 5 महिन्यानंतर त्याचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि ते झाड कुठे लपलं होतं, लॉस्ट इन द टॉल ग्रास म्हणजे जे आजूबाजूला गवत वाढतं मोठं, त्या गवतामध्ये ते झाड लपलं होतं. रनिंग वाईल्ड म्हणजे काय, जे जंगली गवत असतं, आणि रनिंग म्हणजे वाढणे. सो ते जे गवत वाढत होतं, जंगली गवत, त्या गवतामध्ये ते झाड काय झालं होतं, लॉस्ट झालं होतं, हरवलं होतं. गोट्स एट द लीव्स द ग्रास कटर जाईत. मग आता काय झालं की जसं ते जंगली गवत वाढत होतं तसं ते झाड पण वाढत होतं, आणि ज्याप्रमाणे ते जंगली गवत बकऱ्या खात होत्या त्याचप्रमाणे या झाडाची पण पानं कोण खात होते, गोट्स म्हणजे बकऱ्या. सो गोट्स एट द लीव्स, पानं खात होत्या. द ग्रास कटर जाईत. आता ग्रास कटर जो असतो, जी व्यक्ती ग्रास कट करायला येते, सो त्याची जी कात्री असते मोठी, त्या कात्रीला आपण म्हणतो जाईत. ओके. सो तो जो ग्रास कटर आहे तो काय करत होता की त्या कात्रीने स्प्लिट इट अपार्ट, म्हणजे त्या झाडाचे 2 तुकडे, स्प्लिट इट अपार्ट म्हणजे वेगळं करत होता, त्या झाडाचे तुकडे करत होता. अँड अ मॉन्सून ब्लाईट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. आणि मॉन्सून ब्लाईट म्हणजे जो पावसाचा तडाखा होता, त्या पावसाच्या तडाख्यामुळे ते झाड काय व्हायचं, डॅमेज व्हायचं. ब्लाईट मीन्स डॅमेज. श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम, श्रिवल्ड म्हणजे ते जे त्याचं स्टेम म्हणजे खोड. सो त्या झाडाचं जे खोड होतं ते कसं होतं, नाजूक होतं तेव्हा 5 महिन्याचं असल्यामुळे, आणि त्यामुळे त्या झाडाचं खोड ते काय झालं, वाळलं. कशामुळे, अतिपावसामुळे सुद्धा आपली झाडं काय होतात, मरतात. त्याच्यामुळे त्याचं झाड जे होतं ते काय झालं, श्रिवल्ड होत होतं, वाळत होतं. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. आणि मग तरीही पण, इवन सो, ओके, आता एवढं सगळं होऊन सुद्धा, मॉन्सूनचा तडाखा येऊन सुद्धा, किंवा ग्रास कटरने ते कापल्यावर सुद्धा, ओके, नेक्स्ट स्प्रिंग म्हणजे पुढच्या सीझनमध्ये त्यांनी काय बघितलं ऑथरनी, की 3 न्यू शूट्स ग्रो, म्हणजे त्याला नवीन पालवी फुटत होती, त्याला नवीन पानं येत होते. द यंग ट्री स्ट्रगल अपवॉर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. मग आता त्या झाडाला काय म्हटलं आहे, यंग ट्री. आणि ते जे यंग ट्री आहे ते काय करत होतं, स्ट्रगल करत होतं, कशासाठी, जगण्यासाठी. द यंग ट्री स्ट्रगल अपवॉर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. आणि ते झाड कसं स्ट्रगल करत होतं, अपवॉर्ड म्हणजे वर येण्यासाठी, थ्रस्ट इट्स आर्म्स, थ्रस्ट म्हणजे जोराने वर फेकणे, थ्रस्ट, आणि इट्स आर्म्स म्हणजे त्याच्या फांद्या, आर्म्स म्हणजे आपले हात किंवा बाहू, पण इथे त्याचा अर्थ घ्यायचा झाडाच्या फांद्या. सो तो त्या आपल्या फांद्या कुठे फेकत होता, तर अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने. कशासाठी, इन अ फ्रेश फियर्स लस्ट, त्याला जगण्याची काय होती, आशा होती, अपेक्षा होती. त्याच्यामुळे फियर्स मीन्स पॉझिटिव्ह, त्याचा जो
आउटलुक होता, त्याचा जो व्ह्यू पॉईंट होता जगण्याचा, तो कसा होता, पॉझिटिव्ह होता, अग्रेसिव्ह होता. आणि त्याच्यामुळे तो स्वतःचे जे फांद्या आहे त्या वरच्या बाजूनी तो फेकत होता म्हणजे वाढण्याच्या दिशेने तो स्वतःला झोकून देत होता ट्री. ओके, त्याच्यामुळे त्याला म्हटलं आहे की तो यंग ट्री आहे, कारण यंग जनरेशन ही स्ट्रगल करत असते. आणि म्हणून त्या ट्रीला काय म्हटलेलं आहे तर यंग ट्री, बिकॉज द ट्री वॉज स्ट्रगलिंग. ओके, कशासाठी तर जगण्यासाठी. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ. फॉर लाईट अँड एअर अँड सन. आणि मग ती ट्री जी आहे ती कशी स्ट्रगल करत होती, फॉर लाईट अँड एअर अँड सन. फॉर लाईट मीन्स सीझन मेन्शन केले आहेत यांनी इथे, कम्पेअर केलं आहे लाईट, एअर अँड सन, हे 3 आपण सीझन म्हणूया. की लाईट म्हणजे जेव्हा हे असतं विजेचा कडाका वगैरे असतो, त्याच्यानंतर एअर म्हणजे थंडीगार हवा म्हणजे हिवाळा, आणि सन मीन्स उन्हाळा. सो असे 3 सीझन यांनी इथे मेन्शन केले आहे. म्हणजे कुठलंही सीझन असो ते झाड स्वतःला झोकून देत होतं, स्ट्रगल करत होतं जगण्यासाठी. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड वंडरिंग while time and the rain made a miracle from green growing pain. ओके, सो आय कुड ओनली वेट. सो ऑथरकडे काय ऑप्शन होतं, फक्त काय करणे, वाट बघणे. कशाची तर ते झाड कधी वाढतं त्याची. ॲज वन हू वॉच्ड म्हणजे ज्याप्रमाणे एखादा झाड लावतो आणि विसरतो, तर त्याचप्रमाणे तो पण विसरला आणि त्याच्याकडे एकच ऑप्शन काय होतं तर वाट बघण्याचं. वॉन्डरिंग आणि त्याला आश्चर्य होत होतं. वाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरेकल. का बरं आश्चर्य होत होतं, कारण टाईम अँड द रेन, टाईम म्हणजे वेळ किंवा काळ. सो कुठल्याही गोष्टीला काळ हे औषध असतं, बरोबर. त्याच्यामुळे थोडा काळ गेला की आपला तो स्ट्रगलिंग पिरियड जो आहे तो निघून जातो. सो वाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरेकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आता ग्रीन ग्रोईंग पेन म्हणजे काय तर ही जी हिरवळ दिसते झाडाला, ती झाडाला हिरवळ कशामुळे येते तर ग्रोईंग पेन. म्हणजे जसं आपण इथे म्हणूया की एखाद्या आपल्याला असं वाटतं की तो डॉक्टर आहे, तो इंजिनियर आहे, पण तो कसा डॉक्टर झाला किंवा कसा इंजिनियर झाला किंवा कसा IAS झाला, कसा तो कलेक्टर झाला, हे आपल्याला दिसत नाही. कारण त्याच्या मागे त्याचे पेन असतात, श्रम असतात किंवा त्याच्या वेदना असतात. ग्रोईंग म्हणजे त्या वाढत असताना, तो IAS बनत असताना किंवा तो डॉक्टर बनत असताना त्याला म्हटलं आहे ग्रोईंग. जे दुःख आणि यातना तो भोगत असतो त्या आपल्याला दिसत नसतात. आणि म्हणून त्याच्यानंतर जे यश येतं त्याला म्हटलं आहे ग्रीन ग्रोईंग पेन. मग आता ते झाडांनी जगण्यासाठी किती कष्ट केले हे कोणाला दिसत नाही, पण ते झाड वर आल्यावर ते आपल्याला हिरवगार दिसतं. तर त्याच्या कष्टाकडे आपण बघत नाही, फक्त त्याच्या हिरवळीकडे बघतो आणि त्याच्या फुलांचा आणि फळांचा आस्वाद घेतो. म्हणून ऑथरला असं वाटलं की त्याच्या ग्रोईंगकडे कोणी लक्ष देत नाही, त्याच्या पेनकडे कोणी लक्ष देत नाही. पण हे झाड कशामुळे वाचलं तर टाईम म्हणजे थोडासा काळ जाऊ द्यावा लागला स्ट्रगलिंगचा, आणि पाऊस. सो या दोघांनी काय केलं, मिरेकल म्हणजे चमत्कार केला, आणि म्हणून हे झाड वाचलं आज. त्यानंतर ऑथर काय म्हणतो, आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर. मग आता नेक्स्ट सीझनमध्ये म्हणजे पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये ऑथर काय केलं, ऑथरनी आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर. तो पुढच्या उन्हाळ्यामध्ये कुठे गेला, सुट्ट्या घालवण्यासाठी काश्मीरला गेला. केम बॅक थिनर रादर पुअर. केम बॅक थिनर म्हणजे तो आणखी बारीक होऊन आला म्हणू आपण. रादर पुअर म्हणजे तब्येतीने म्हणू आपण. तर तो जेव्हा गेला तेव्हा तो बारीक होऊन आला आणि थोडासा तब्येतीने अशक्त होऊन आला असं म्हणू. बट रिचर बाय अ चेरी ट्री. मग तो तब्येतीने पुअर झाला होता, पण कशामुळे रिचर झाला होता तर चेरी ट्रीमुळे तो
रिचर झाला होता, म्हणजे श्रीमंत झाला होता. तर का बरं श्रीमंत झाला होता? कारण जेव्हा तो सुट्ट्या घालवायला गेला काश्मीरला, तेव्हा ते झाड छोटं होतं किंवा त्याला फळं यायचे होते. पण आता तो जेव्हा काश्मीरवरून आला तेव्हा त्याला फळं यायला लागली. त्याच्यामुळे तो चेरी ट्रीमुळे श्रीमंत झाला, कारण त्याला आता चेरी यायला लागल्या होत्या. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. सो त्याचं झाड, आता पहा त्याने इथे काय म्हटलं आहे, 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. ते झाड कोणाचं आहे? माझं आहे, मी लावलेलं आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये जागृत झाली. तेच जर दुसऱ्यांनी लावलेलं झाड असतं तर त्याला त्या झाडाबद्दल इतकी आत्मीयता वाटली नसती. ओके, म्हणून तो म्हणतो की ते झाड कसं आहे, 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. आणि तो श्रीमंत का झाला असं म्हणतोय तो? कारण त्याचं जे झाड आहे ते आता 6 फूट उंच झालं होतं, म्हणून तो श्रीमंत झाला आणि त्याला आता चेरी यायला लागल्या. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. आय कुड स्केअर्सली बिलीव्ह. स्केअर्सली बिलीव्ह मीन्स काय? म्हणजे क्वचितच किंवा कदाचितच मला वाटलं. ओके, स्केअर्सली. आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. क्वचितच मला वाटलं किंवा विश्वास होता की त्या झाडाला काय येईल, बेरी येईल एखादी, असं मला वाटलंच नव्हतं आत्तापर्यंत. आणि म्हणून तो श्रीमंत झाला असं तो म्हणतोय. आणि ती बेरी कशी होती? रायपन्ड अँड जेवेल्ड इन द सन. रायपन्ड मीन्स पिकलेली पूर्ण, अँड जेवेल्ड इन द सन. सो जेवेल्ड मीन्स जशी आपली ज्वेलरी असते, आपले दागिने, सो ते जसे चकाकतात, चमचमतात, त्याचप्रमाणे ती जी बेरी आहे ती सूर्यामध्ये कशी होत होती? चमकत होती, ज्वेलरीसारखी. ओके, हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. आणि किती बेरी आल्या होत्या? फक्त एक बेरी आली होती. आणि ती एक बेरी आल्यानंतर त्या ऑथरला जो काही आनंद झाला तो कोणालाही तो सांगू शकत नव्हता. हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लॉझम्स, स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लॉझम्स. ब्लॉझम्स म्हणजे बहर आला त्याला, त्या झाडाला. आणि बहर आल्यानंतर कशा चेरी होत्या? स्मॉल अँड पिंक. स्मॉल, पिंक, पिंक कलरच्या चेरी होत्या, कारण पिकण्याच्या आधी त्या पिंक कलरच्या असतात आणि मग त्या डार्क होतात. त्यानंतर फ्रॅजाईल, पिकल्यानंतर त्या कशा होतात? फ्रॅजाईल म्हणजे नाजूक. आणि नंतर क्विक टू फॉल. ओके, क्विक टू फॉल म्हणजे जसं आपण बघतो कुठल्याही झाडाचं फळ जेव्हा पिकतं तेव्हा ते पिकल्यानंतर खाली पडायला तयार असतं किंवा तोडायला तयार असतं, तोडण्यासाठी. सो दॅट इज क्विक टू फॉल. नेक्स्ट म्हणतो तो, ॲट द मियरेस्ट ब्रेथ द स्लिपिएस्ट ब्रीज. ओके, म्हणजे ते क्विक टू फॉल, पडायला तयार आहे. तर ते कसं पडतं? म्हणजे एखाद्याने साधा श्वास जरी घेतला, मियरेस्ट म्हणजे फक्त, ब्रेथ मीन्स श्वास, म्हणजे एखाद्याने नुसता श्वास जरी घेतला तरी त्या श्वासाच्या हवेनी सुद्धा ते पडू शकतं, इतकं ते पिकलेलं असतं. किंवा द स्लिपिएस्ट ब्रीज, वाहता वारा किंवा वाऱ्याची झुळूक, हे जरी आलं तरीही ते फळ पटकन पडेल, इतकं ते छान पिकलेलं असतं. ओके, नाऊ आता आपण नेक्स्ट स्टॅन्झा, जो लास्ट स्टॅन्झा आहे पोएमचा, तो बघूया. काय म्हणताय ऑथर त्या लास्ट स्टॅन्झामध्ये? लेट मी रीड इट फॉर यू. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज. आणि मग त्याच्या अंगणामध्ये जे गवत होतं त्या गवतावर तो काय झाला? पहुडला, खाली लेटला. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज. ईज मीन्स, ॲट ईज मीन्स कम्फर्टेबली. तो छान झोपला होता त्या गवतावर. जसं आपणही आपल्या अंगणात गवत लावलं असेल तर आपण त्या गवतावर झोपतो छान. लुकिंग अप थ्रू लीव्स ॲट द ब्लू ब्लाइंड स्काय. आणि खाली झोपून त्याची नजर कुठे होती? वर. वर कुठे? तर ब्लू ब्लाइंड स्काय. आता ब्लू ब्लाइंड स्काय का म्हटलेलं आहे? कारण तो कशातून बघत होता? थ्रू लीव्स. म्हणजे त्या चेरीच्या झाडाची जी पानं होती त्या पानांच्या मधून त्याला ते
ढग जे आहे किंवा आकाश जे आहे ते अंधुक अंधुक दिसत होतं किंवा अस्पष्ट दिसत होतं, म्हणून त्यांनी त्या स्कायला काय म्हटलं आहे, ब्लाइंड स्काय म्हटलं आहे, कारण ते पूर्ण दिसत नव्हतं. म्हणजे ते जे चेरीचं झाड आहे ते इतकं घनदाट झालं होतं की त्या झाडांच्या पानातून सुद्धा ते दिसत नव्हतं आणि तो ते बघण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून त्या न दिसणाऱ्या स्कायला त्यांनी म्हटलं आहे ब्लाइंड स्काय. आणि त्याचा कलर कसा होता, ब्लू. Looking up through leaves at the blue blind sky, at the finches as they flew and flitted through the dappled green. So at the finches means काय, छोटे जे पक्षी असतात चिमणीसारखे त्यांना म्हणतो आपण फिंचेस. ॲट द फिंचेस ॲज दे फ्लू, आणि ते जे छोटे पक्षी होते ते पण त्या झाडावरून उडत होते किंवा झाडावर घरटे करत होते. अँड फ्लिटेड मीन्स स्विफ्टली इकडून तिकडे जाणे किंवा मूव्ह होणे. ओके, सो या फांदीवरून त्या फांदीवर ते मूव्ह करणे. सो अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. आता डॅपल्ड ग्रीन म्हणजे काय की जे हिरवगार झाड होतं ते कसं होतं, कशामुळे हिरवगार झालं होतं, तर डॅपल्ड ग्रीन म्हणजे डार्क त्याचे पानं होते आणि ते झाड कसं होतं, डार्क होतं. डॅपल्ड मीन्स डार्क ग्रीन. सो डार्क ग्रीन त्या झाडावरून ते जे चिमणीसारखे पक्षी आहे फिंचेस ते काय करत होते, या फांदीवरून त्या फांदीवर फ्लिटेड म्हणजे उडत होते, मूव्ह होत होते. While bees in an ecstasy drank of nectar from each bloom. आता बघा त्यांनी म्हटलंय की while bees म्हणजे मधमाशा, in ecstasy मीन्स खूप जास्त आनंद, अत्यानंद. while bees in an ecstasy drank of nectar म्हणजे मेन अर्थ त्याचा आहे अमृत, पण फळातला जो रस असतो इथे त्याला म्हटलेला आहे नेक्टर. सो आणि त्या मधमाशांचं काम काय आहे, तर त्या फळातला गोड रस ओढून घेणे, आणि त्या मधमाशा त्याकरिता त्या झाडावर बसत होत्या. फ्रॉम ईच ब्लूम म्हणजे जिथेही कुठे त्या चेरीचा घोस असेल, जसे अंगूर लागतात द्राक्ष, सो त्या द्राक्षाचा घोस असतो आणि त्याच्यामधून त्यातला गोड रस काढून घेणे. त्याचप्रमाणे चेरीमधून ईच ब्लूम म्हणजे घोस, सो त्या प्रत्येक घोसामधून मधमाशांचं काम काय होतं, तर त्यातला गोड रस शोषून घेणे, ओढून घेणे. अँड द सन सॅन्क स्विफ्टली. आणि म्हणजे कोणती वेळ होती, द सन सॅन्क म्हणजे डुबणे. सो संध्याकाळची वेळ होती ज्या वेळेस सूर्य डुबत होता. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आणि ज्यावेळी सूर्यास्त असतो तर त्या सूर्यास्ताच्या वेळेला आकाशामध्ये स्टार्स पण यायला सुरुवात होते. सो तेव्हा अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, आणि स्कायमध्ये स्टार्स यायला पण सुरुवात झाली. अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय. मग कोण होतं तिथे, मून मॉथ्स म्हणजे जे संध्याकाळचे बटरफ्लाईज सारखे किडे असतात, फुलपाखरासारखे ज्या फकड्या किंवा आणखी जे त्या प्रकारचे किडे असतात त्यांना म्हटलं आहे मून मॉथ्स. अँड सिंगिंग क्रिकेट्स म्हणजे ते जे किरकिर आवाज करतात रात्रीचा ते किडे, सिंगिंग क्रिकेट्स. अँड आय आणि मी, असे तिघंजण आम्ही तिथे होतो. तर मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय. तर आम्ही काय बघत होतो, त्या हिरव्यागार झाडामधून स्कायकडे बघत होतो. येस, आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि मी काय करत होतो, प्रेज्ड स्तुती करणे, नाईट अँड स्टार्स अँड द ट्री. कशाची स्तुती करत होतो, तर नाईट अँड स्टार्स अँड ट्री. सो ती जी रात्र होती ती रात्र किती छान होती याचं तो वर्णन करत होता. अँड स्टार्स, आणि ते स्टार्स जे आहे ते त्या झाडांच्या फांद्यांमधून किती छान चमकत होते, आणि ते झाड
किती छान बहरलं होतं, हिरवंगार होतं, त्यावर कसे पक्षी बसत होते, या फांदीवरून त्या फांदीवर उडत होते, त्याच्यानंतर मधमाशा कशाप्रमाणे त्यातला रस शोषून घेत होत्या, या सगळ्या गोष्टीचं वर्णन तो करत होता, स्तुती तो करत होता. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं, तर ती चेरी ट्री मोठी झाली, मी लावली ती चेरी ट्री, म्हणून ती मोठी झाली आणि आज ती सगळ्यांना काय करते आहे, आधार देते आहे. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. आता बघा, त्या ऑथरला काय वाटलं, ग्रोन बाय मी, कोणी लावली आहे, मी लावली आहे ती ट्री. दॅट स्मॉल द चेरी, आणि ती छोटंसं झाड होतं जेव्हा मी लावलेलं होतं, कशाचं, चेरीचं. आणि ती कोणामुळे वाढली, तर ग्रोन बाय मी, माझ्यामुळे ते झाड आज इतकं मोठं झालं आणि माझ्यामुळे त्या सगळ्यांना फायदा होतो आहे. कोणाकोणाला, तर त्यावर बसणाऱ्या फिंचेसला, त्याच्यानंतर बीजला, त्यानंतर मून मॉथ्सला, क्रिकेट्सला, या सगळ्यांना माझ्यामुळे फायदा झालेला आहे. ओके, सो या पोएममधून पोएट आपल्याला हा मेसेज देत आहेत की जर आपण एखादं झाड लावलं तर आपण त्या झाडाची कशाप्रमाणे काळजी घेऊ शकतो किंवा कशाप्रमाणे आपण काळजी घेतो, कारण आपण दुसऱ्या झाडाची तितकी चांगली काळजी घेणार नाही जितकी आपण स्वतः लावलेल्या झाडाची घेतो. त्यामुळे ऑथरचं मेसेज असा आहे या पोएममधनं की प्रत्येकाने आपल्याकडे एक तरी झाड स्वतः लावायचं आणि त्याची काळजी घ्यायची आणि त्याला वाढवायचं, मोठं करायचं, आणि मग त्याचा फायदा सगळ्यांना होईल असं काहीतरी आपण करायचं. सो ही पोएम आपण आज बघितली. या पोएममधलं जर आपल्याला काही समजलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघायचा आणि पूर्ण पोएम समजावून घ्यायची आहे. ओके, आणि परत एकदा आठवण करून देतो की तुम्हाला माझ्या व्हिडिओजला लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करायचं आहे. कशासाठी, तर तुम्हालाच या व्हिडिओजचा फायदा व्हावा याकरिता आपल्याला ते करायचं आहे. ओके, सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रेन स्टॉर्मिंग या पोएमचं, आणि त्याच्यानंतर पोएटिक डिव्हायसेस जे आहे पोएममधले ते पण आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. टिल देन, अ व्हेरी गुड डे अँड बाय बाय, अँड ऑल्सो थँक यू for listening me so patiently. Thank you so much and goodbye.